नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासोबत एक इंटरेस्टिंग गोष्ट शेअर करणार आहे. ही गोष्ट जर माझ्या इंजिनिअरिंगच्या टायमिंगला अवेलेबल झाली असती, तर मला आज असं वाटतंय की मी जास्त फास्टमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि एम्बेडेड सिस्टम शिकलो असतो आणि जास्त बेटर वेनी शिकलो. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलचा उद्देश हाच आहे की इलेक्ट्रॉनिक्स आणि एम्बेडेड सिस्टमची एक मराठी कम्युनिटी आपल्याला बिल्ड करायची आहे. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांचं मनापासून आभार. तर आपल्याला माहितीच आहे की एआयचा आता किती उदो चाललेला आहे सगळ्या जगामध्ये आणि त्याचा वापर जर तुम्ही तुमच्या स्टडीमध्ये किंवा तुमच्या जॉबमध्ये जर करत असाल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. करत नसाल तर आजपासूनच चालू करा, कारण का तुमची कामं फास्ट आणि इफिशियंट वेनी व्हायला मदत नक्कीच होईल. तरी इन जनरल आपण या LLM मॉडेलचा वापर असं करतो की एखादा क्वेश्चन पडला किंवा काही माहिती इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्याच्यावर टाकतो आणि ती इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. बट ह्याच्या पलीकडे जाऊन या सर्व AI प्रोव्हायडर्सनी नवीन मॉडेल लॉन्च केले ज्याचं नाव आहे डीप रिसर्च, जे लॉन्च होऊन बरेच आठवडे झालेले आहेत. मी बऱ्याच दिवसांपासून ह्याचा वापर पण करत आलेलो आहे, बट आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला ह्याचा फायदा होईल. आता जर तुम्ही ChatGPT वापरत असाल तर ह्याच्यामध्ये डीप रिसर्च हे मॉडेल तुम्हाला फ्रीमध्ये ॲक्सेसेबल नाही आहे. तुम्हाला त्यासाठी पे करावं लागतं. त्यामुळे आपण याला कन्सिडर करणार नाही आज कंपेअर करण्यासाठी. बट इन जनरल तुम्हाला एखाद्या गोष्टीवर रिसर्च करायचा असेल तर तुम्ही त्याला रिसर्च आणि त्यानंतर तुमचा टॉपिक असं तुम्ही त्याला टाकू शकता. की जसं की आपण एक्झाम्पल घेतले की रिसर्च ऑन रिकर्सिव्ह फंक्शन कॉल इम्पॅक्ट ऑन 8051 मायक्रोकंट्रोलर मेमरी अँड परफॉर्मन्स. जर त्याला आपण दिलं तर तो आपल्याला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन देतो. बट ही इन्फॉर्मेशन मोस्ट ऑफ द टाईम ही खूप वरवरची इन्फॉर्मेशन आहे, विच इज नॉट बॅड. बट सपोज मला जास्त डीप स्टडी करायचं असेल तर ही इन्फॉर्मेशन इनफ नाही आहे. त्यासाठी मला इंडिव्हिज्युअल सब टॉपिक्सला सर्च करावं लागेल ChatGPTला किंवा जे फ्री व्हर्जनला आपण नॉर्मली सर्च करतो तसं, किंवा मला वेबसाईट रेफर करावं लागेल एखादी, किंवा मला बुक्स रेफर करावं लागतील. बट यासाठी खूप टाईम जाईल आणि तुम्हाला सब टॉपिक माहिती पण असले पाहिजे. त्याच्या सराउंडिंगचे, एखाद्या टॉपिकच्या सराउंडिंगचे सब टॉपिक माहिती असणं पण इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला इंडिव्हिज्युअली सर्च करायचं असेल तर. अदरवाईज ते खूप डिफिकल्ट जाईल आणि मोस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन आपल्याकडनं मिस होऊ शकते. तर यासाठी डीप रिसर्च हे सगळ्यात बेस्ट मॉडेल आहे आत्तापर्यंत मला जे वाटलेलं. तर आपण पहिलं बघूया ग्रॉकवर डीप रिसर्च मॉडेल कसं ॲक्टिवेट करायचं आणि त्याला यूज कसं करायचं. तर जर तुम्ही ग्रॉकला लॉग इन केलं तुमचा Gmail ID देऊन तर तुम्हाला असं फ्रंट स्क्रीन दिसेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला डीप रिसर्च हा ॲडव्हान्स सर्चिंगचा आणि रिझनिंगचा ऑप्शन दिसेल. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं म्हणजे ते ॲक्टिवेट होईल आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला रिसर्च कीवर्ड स्टार्टिंगला लावून तोच क्वेश्चन परत रिपीट करा जो आपण मगाशी एक्झाम्पलमध्ये घेतला होता. रिसर्च ऑन रिकर्सिव्ह फंक्शन कॉल इम्पॅक्ट ऑन 8051 मायक्रोकंट्रोलर मेमरी अँड परफॉर्मन्स. तर ह्याच्यामध्ये हा ग्रॉक 3 नावाचं मॉडेल यूज करतो जे की लेटेस्ट आहे फ्री व्हर्जनमधलं. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे मॉडेल थिंक कसं करतं आहे. तो बॅकग्राऊंडला थिंकिंग त्याचं प्रिंट करत असतो स्क्रीनवर आणि त्याचसोबत तो रिकर्सिव्ह फंक्शनवर सर्चिंग करतो जे की तुमचा दिलेला टॉपिक आहे. आणि हा इंडिव्हिज्युअली सब टॉपिक्सला पण सर्च करतो आणि मोस्टली ही सगळे जे की आपल्या ऑथेंटिक वेबसाईट्स असतात जसं गिक्स फॉर गिक, ट्युटोरियल्स पॉईंट, स्टॅक ओव्हरफ्लो वगैरे जे आपल्याला माहिती आहेत त्या सगळ्या वेबसाईटचा रेफरन्स घेतो आणि मग तुमची इन्फॉर्मेशन ॲक्युमुलेट करतो, त्याला क्युरेट करतो, ॲनालाइज करतो आणि एका नाईस रिपोर्टमध्ये तुमच्यासमोर प्रेझेंट करतो. इथं तो आपल्याला टाईम पण दाखवते किती वेळ झाला तो रिसर्च करतोय आणि त्याचसोबत किती वेबसाईट, किती वेब पेजेस त्यांनी क्रॉल केलेले आहेत आणि रिसर्च केलेले आहेत त्याचं काउंट पण इथं आपल्याला दिसतं आणि त्याच्यानंतर आपल्याला हा रिपोर्ट जनरेट झालेला बघायला मिळतोय. तर ह्याच्यामध्ये नोटीस केलं तर तो आपल्याला काही की पॉईंट सुरुवातीलाच देतोय. जर पूर्ण रिपोर्ट वाचायचा नसेल तर ह्या की पॉईंटमधनं आपल्याला पूर्ण ह्या रिपोर्टचा सार कळतोय. त्यानंतर त्यांनी खाली मग जे की अदर गोष्टी आहेत त्यांनी तिथं मेन्शन केल्या आहेत, जसं मेमरी इम्पॅक्ट आहे, परफॉर्मन्स इम्पॅक्ट आहे, रेकमेंडेशन्स काय आहेत. हे पण चांगली गोष्ट आहे की जर तुम्हाला त्याच्यामध्ये परफॉर्मन्स आणि मेमरी इम्प्रूव्ह करायची असेल तर काय रेकमेंडेशन दिले. त्यानंतर सर्वे नोट, इथून पुढं डिटेल रिपोर्ट चालू होतो ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं ब्रीफ इन्फॉर्मेशन टाकलेली आहे, जसं मेमरी ऑर्गनायझेशन, स्टॅक लिमिट, परफॉर्मन्स कन्सिडरेशन आणि त्याचे ऑब्झर्वेशन्स पण त्यांनी इथं नोट केले. बेस्ट प्रॅक्टिसेस पण त्यांनी इथं नोट केले आणि त्याच्यानंतर कम्पॅरिझन पण दिले. जर रिकर्शन नसेल वापरायचं तर त्याच्याबरोबर इटरेशन्स पण आहेत की आपण लूप्स वापरू शकतो इन्स्टेड ऑफ फंक्शन रिकर्शन. तर त्याचा एक नाईस चार्ट पण दिलेला आहे आणि ॲट दी एंड ऑफ कन्क्लुजन आपल्याला मिळते कुठून हे सगळं त्यांनी इन्फॉर्मेशन
सायटेशन्स पण ह्यांनी खाली अटॅच केलेलं आहे. तर असा एक नाईस रिपोर्ट जनरेट झालेला आहे. ह्याला तुम्ही कॉपी करू शकता, तुमच्या डॉकमध्ये घेऊन एक्सपोर्ट करा PDF म्हणून, आणि ह्याचा वापर तुम्ही स्टडीमध्ये करू शकता. आता आपण मूव्ह ऑन करूया जेमिनाय मॉडेलकडं. हा कसा आपल्याला रिस्पॉन्स करतोय ते बघूया. अगेन जेमिनाय लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बाय डिफॉल्ट 2.0 फ्लॅश मॉडेल दिसेल. त्याला तुम्हाला चेंज करावं लागेल टू द डीप रिसर्च मॉडेल, अँड देन तुम्हाला सेम क्वेश्चन त्याला परत विचारायचा आहे, जो की आपला रिसर्च ऑन रिकर्सिव्ह फंक्शन कॉल इम्पॅक्ट ऑन 8051 मायक्रोकंट्रोलर जो सेम आहे. तर हा क्वेश्चन देऊन त्याला आपण रिसर्च करायला सांगूया. ह्याच्यामध्ये ॲडिशनल स्टेप अशी आहे की तुम्हाला स्टार्ट द रिसर्च नंतरनं करावं लागेल, तरच तो रिसर्च स्टार्ट करतो. अनलाईक ग्रॉकमध्ये डायरेक्ट त्यांनी रिसर्च स्टार्ट केला. हा पण तो थिंग काय करतोय मॉडेल, तो आपल्याला इथं शो करतोय. त्यासोबत कोणत्या कोणत्या वेबसाईटला रेफर केलं त्यांनी, हा पण ते इथं शो करतोय. लेफ्ट पॅनलमध्ये आपल्याला त्याचा प्रोग्रेस बार पण दिसतोय आणि किती वेबसाईटला रिसर्च केलं तो पण सांगतोय. इंटरेस्टिंगली हा वेबसाईटसोबत यूट्यूबचे व्हिडिओ पण रेफर करतोय, जे की ग्रॉकमध्ये दिसलं नाही मला. अँड इट्स ऑब्वियस बिकॉज हे गुगलचं डेटा असल्यामुळं गुगलकडं कंट्रोल आहे सगळ्या इन्फॉर्मेशनचा कम्पॅरेटिव्ह. त्यामुळं जास्त डेटा ह्याच्याकडे असल्यामुळं तो जास्त डीप रिसर्च करू शकतोय हा मॉडेल. तर आपण बघू शकतोय आता रिझल्ट ॲनालाइज व्हायला लागलेत आणि एक नाईस रिपोर्ट जनरेट झालेला आपल्याला दिसतो इथं, जो मला मोस्टली सिमिलर वाटतं. आपण जे पेपर वाचतो, टेक्निकल पेपर वाचतो त्याच्यासारखा, व्हाईट पेपरसारखा. इंट्रोडक्शन दिली आहे, त्यानंतर सम बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन ॲड केली बिफोर जम्पिंग ऑन टू ॲक्च्युअल क्वेश्चन. त्यानंतर फंक्शन कॉल इम्प्लिमेंटेशन कसे एक्झाम्पल दिले, त्यांनी पूर्ण त्याची इन्फॉर्मेशन ॲड केली. त्यानंतर रिकर्शनच्या रिलेटेडची इन्फॉर्मेशन, इम्पॅक्ट ऑफ रिकर्शन स्टॅक मेमरीवर काय होऊ शकतं, परफॉर्मन्स इम्प्लिकेशन्स ते पण दिलं आहे. त्यानंतर एक नाईस टेबल जनरेट केला आहे, ज्याच्यामध्ये रिकर्सन वर्सेस इटरेशन्स ह्याचं कम्पॅरिझन केलं आहे. तर आपल्याला बऱ्यापैकी खूप डीप इन्फॉर्मेशन ह्याच्याकडनं आपल्याला बघायला मिळते कम्पेअर टू ग्रॉक, असं मला एकंदरीत जाणवलं. त्यानंतर कन्क्लुजन आणि त्याखाली त्यांनी सायटेशन कुठल्या वेबसाईटचे त्यांनी रेफरन्स घेतलेले. ह्याला आपण ॲडिशनली एक्सपोर्ट पण करू शकतो. डायरेक्ट ऑप्शन आहे इथं, कॉपी पेस्ट करायची गरज नाही, जेणेकरून डायरेक्ट डॉकमध्ये तुम्हाला असं रिपोर्ट मिळतो आणि त्याचा तुम्ही एक्सपोर्ट ॲज अ PDF पण करू शकता. डायरेक्ट डाउनलोड ॲज अ PDF करून शेअर करू शकता. तर पर्सनली मला जेमिनायने जनरेट केलेला रिपोर्ट जास्त आवडला, कारण का नीट आणि क्लीन आहे आणि इझी टू एक्सपोर्ट पण आहे आणि जास्त इन्फॉर्मेशन दिसली मला ह्याच्यामध्ये. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि तुम्हाला काय कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खाली. आणि अशाच नवीन नवीन टिप्ससाठी आणि इलेक्ट्रॉनिक्स एम्बेडेड सिस्टमच्या इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.